सोनम वांगचुक यांचा मृत्यू होणार. देव न करो की ही गोष्ट खरी व्हावी, पण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ज्या पद्धतीने गदारोळ चालू आहे ते पाहून असं वाटतं की लोकांना फक्त ड्रामा हवाय. जणू लोक वाट पाहत आहेत की काहीतरी अघटित घडू दे, मग आम्ही इंस्टाग्रामवर सॅड स्टोरी पोस्ट करू. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमका कोण आहे? जबाबदार आहे अहंकार. एका बाजूला अशा यंत्रणा आहेत ज्या आपल्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांशी साधी चर्चा करायला तयार नाहीत. मग तो नीट पेपरचा लीक मुद्दा असू दे किंवा शिक्षण व्यवस्थेच्या चुका, त्यांना असं वाटतंय की ते काही करोत, जनता त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत जे स्वतः एसी खोलीत बसून पोटभर जेवतील, पण सोनम सरांना जगासमोर एका शहीद सारखं उभं करतील. आपण इथे आरामात जेवतोय आणि तिथे एक माणूस देशासाठी उपाशी आहे. कि आप लोग क्या करते हैं, आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, वो मुझे थोड़ा दुखद लगता है. मैं चाहता हूं कि आप लोग भी कम से कम एक दिन का अनशन करें. आणि या सर्व गोष्टींचं भांडवल केलं जाते. नुकतंच सोनम सरांना कोर्टाच्या आदेशानुसार हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं, पण त्यांना शिफ्ट करताच अभिजित दिपकेने लगेच स्वतःच हंगर स्ट्राईक जाहीर करून टाकलं. असं वाटतंय की सोनम सरांचे समर्थक आणि त्यांचे विरोधक दोन्ही बाजूंचे लोक कोणत्या तरी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत, जेणेकरून त्यांना राजकीय फायदा घेता येईल. जर तुमच्याकडे खरंच ऐकण्याची हिंमत असेल तर हा व्हिडिओ पुढे पहा. जर तुम्ही आधीच सोशल मीडियावरील प्रॉपगंडाने ब्रेन वॉश झाला असाल तर आत्ताच व्हिडिओ स्किप करा. मित्रांनो, या विषयात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे आपल्या शिक्षण मंत्रालयात आमूलाग्र बदलाची गरज आहे आणि याची जबाबदारी तिथल्या नेतृत्वाला घ्यावीच लागेल. मग ते थेट जबाबदार असोत वा नसोत. आपण क्रिकेटचे उदाहरण घेऊया. जेव्हा भारतीय संघ बॅक टू बॅक मॅचेस हरतो तेव्हा क्रिकेट हा सांघिक खेळ असूनही सर्व प्रश्नांची उत्तरं कॅप्टनलाच द्यावी लागतात. कारण नियम साधा आहे, जर विजयाचं श्रेय कॅप्टनला मिळत असेल तर पराभवाची जबाबदारी पण त्यालाच घ्यावी लागेल. जर न्यू एज्युकेशनल पॉलिसी यशस्वी झाली असती तर त्याचं कौतुक शैक्षणिक मंत्र्यांनी घेतलं असतं. मग जेव्हा नीट सारख्या परीक्षांमध्ये वारंवार पेपर लीक होत आहेत तेव्हा त्याची जबाबदारी पण शिक्षण मंत्र्यांनी घ्यायलाच हवी. मित्रांनो, इतिहासातलं तुम्हाला आता एक सॉलिड प्रूफ देतो. साल 1956 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे देशाचे रेल्वे मंत्री होते. तमिळनाडूमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला ज्यामध्ये 144 लोकांनी जीव गमावला. मुसळधार पावसामुळे तो पूल कोसळला होता, पण तो पूल लाल बहादूर शास्त्रीजींनी स्वतः बांधला नव्हता. ती एक तांत्रिक बिघाड होती. पण नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी स्वतःहून राजीनामा दिला. पण या निर्णयामुळे शास्त्रीजी काही छोटे झाले नाहीत, उलट त्यांचे राजकीय स्थान आणि देशातील आदर कित्येक पटीने वाढला. याला म्हणतात अकाउंटेबिलिटी. आजच्या नेत्यांकडून ही मॅच्युरिटी अपेक्षित करणं चुकीचं आहे का? जर ही जबाबदारी सुरुवातीला स्वीकारली असती तर परिस्थिती आज या थराला पोहोचली नसती. आता मूळ प्रॉब्लेमकडे वळूयात. सोशल मीडियावर ओरडण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर चर्चा व्हायला हवी. एक धक्कादायक फॅक्ट असा आहे की भारतातील 93% विद्यार्थ्यांना फक्त 7 करिअर ऑप्शन्स माहिती आहेत. डॉक्टर, इंजिनियर, लॉ, फायनान्स, कॉम्प्युटर, डिझाईन आणि मॅनेजमेंट. पण जगात 250 पेक्षा जास्त करिअर ऑप्शन असताना आपल्यावर फक्त डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचा दबाव टाकला जातो. दरवर्षी 22 लाख मुलं नीटची परीक्षा देतात, पण सरकारी जागा किती आहेत? फक्त 63,000. म्हणजेच 35 मुलांमागे फक्त एक सीट मिळणार. एका सर्व्हेनुसार 80% मेडिकल विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. नॅशनल मेडिकल कमिशन सर्वेक्षणात 37,000 विद्यार्थ्यांनी मान्य केलं की ते गंभीर मानसिक त्रासातून जात आहेत आणि गेल्या 5 वर्षात 122 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवलं. मित्रांनो, हा काही अपघात नाही, हा आपल्या सदोष सिस्टमचा बळी आहे. लोक लाखो रुपये देऊन लीक झालेले पेपर खरेदी करतात कारण त्यांना विज्ञानात किंवा लोकांचे प्राण वाचवण्यात रस नसतो. त्यांना फक्त त्यांच्या नावासमोर डॉक्टर नावाचा शिक्का हवा असतो. जोपर्यंत आपण ही पालकांची मानसिकता आणि चुकीचा दबाव बदलत नाही तोपर्यंत लीक पेपर्सची मागणी बाजारात कायम राहील. मित्रांनो, आता येऊयात सर्वात गंभीर आणि दुसऱ्या मुद्द्यावर. मी या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी किंवा विशिष्ट संघटनांना पाठिंबा देऊ शकत नाही. कारण ज्या पद्धतीने लोक या मंचाचा वापर करत आहेत ते पाहता यांचे इरादे फक्त शिक्षण सुधारण्याचे आहेत यावर शंका येते. जर हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असते तर मग या मंचावर उमर खालिद, काश्मीरचा मुद्दा, LGBTQ किंवा थेट देशविरोधी घोषणा का ऐकू येत आहेत? ज्या लोकांनी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले त्यांना इथे स्टेजवर जागा का मिळते? स्टेजवरून थेट अशा व्यक्तींना प्रमोट केलं जाते ज्या इंडियन आर्मीला स्वतःच्या लोकांविरुद्ध लढणारी संघटना म्हणतात. अरुंधती रॉय सारख्या लोकांनी जाहीरपणे म्हटलं आहे की भारतीय राज्यव्यवस्था ही अल्पसंख्याक आणि आदिवासींच्या विरोधात आहे आणि पाकिस्तानने सुद्धा स्वतःच्या लोकांवर असा लष्करी हल्ला केला नाही जसा भारताने काश्मीर, नागालँड, मणिपूरमध्ये केला आहे. मित्रांनो, आता विचार करा, हे विचार आपल्या देशाच्या सुरक्षितेसाठी किती विषारी आणि धोकादायक आहेत. आपल्या सैन्याचा अपमान करणाऱ्या आणि भारताचे तुकडे करून पाहणाऱ्या विचारसरणीच्या लोकांना दिल्लीच्या जंतर मंतरवर व्यासपीठ दिले जात आहे. या विचारसरणीच्या लोकांचा शिक्षणाशी काही संबंध नाही.
आणि यामुळे मूळ मागणी मागे पडते आणि या आंदोलनाला काहीतरी आंतरराष्ट्रीय कट असण्याचा संशय बळावतो. जेव्हा जेव्हा दिल्लीत अशा प्रकारची प्रचंड मोठी गर्दी जमा केली जाते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी आपण CAA आंदोलनादरम्यान दिल्लीत झालेल्या दंगली पाहिल्या आहेत, ज्यात अंकित शर्मा या IB ऑफिसरची निर्घृण हत्या झाली. शेतकरी आंदोलनादरम्यान 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर काय झालं हे संपूर्ण देशाने पाहिलंय. जंतर मंतरच्या आंदोलनाच्या नावाखाली काही समाजकंटक धार्मिक हिंसेची भाषा करत आहेत. यांच्या भाषेवरून कुठेही वाटत नाही की यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी आहे. हे लोक फक्त दंगल आणि गोंधळ घालण्याच्या उद्देशाने गर्दीचा वापर करत आहेत. मित्रांनो, कन्क्लुजन अगदी क्लिअर आहे. सरकारकडून अकाउंटेबिलिटी मागणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यायलाच हवी. पण शिक्षणाच्या आणि सोनम वांगचुक सर यांच्या भावनिक मूल्यांचा वापर करून जर कोणी देशाची बदनामी करत असेल किंवा भारत तोडण्याची भाषा करणाऱ्यांना व्यासपीठ देत असेल तर एक राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून मी अशा आंदोलनाचा भाग कधीच बनू शकत नाही. सोशल मीडियावर फक्त व्ह्यूज आणि लोकप्रियतेसाठी तमाशा उभा केला जातोय. आपल्याला आपल्या सरकारला पॉलिसीवर जाब विचारायचा आहे, पण देशाच्या सुरक्षेशी तडजोड करू नये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मूळ मुद्दा सोडून आंदोलन भरकटत चाललं आहे का? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि मनीष वलीकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.